जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभाग यांच्या अखत्यारीतील असलेले जलस्रोत, गावतळी, शेततळी, शेतविहिरी, पाझर तलाव, गावनाले, महसुली नाले, बंधारे, माजी मालगुजारी तलाव, मामा तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतामधून गाळ, माती, मुरुम, शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याची दुरुस्ती, पावसाळ्यात पडणारे खड्डे किंवा पावसामुळे झालेला चिखल दूर करणे, विहीर, शेतघरे, जनावरांचा गोठा यासाठी म्हणजे शेतकऱ्याचा सर्वच उपयोगाकरता जे गौण खनिज त्यांना उपलब्ध करून पाहिजे आहे याकरता या वापराकरता स्वामित्व धन रॉयल्टी आज माफ करण्यात आलेली आहे। याकरता आता फक्त त्याकरता एक तलाठ्याकडनं एक साधा त्यांना एक NOC घ्यावी लागेल। हे करत असताना तलाठी याला 15 दिवसाचं त्यांनी लेखी परवानगी दिली पाहिजे असं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तलाव, नाले, जलसंधारण जे काही तलाव असतील त्यातून गाळ, माती काढायची असेल शेतकऱ्यांना त्यांची एक छोटी परवानगी घ्यावी लागेल, ते करता येईल। पण शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या वापराकरता शेतीतून काही करायचं असेल त्याला परवानगीची गरज नाही। वापर फक्त क्षेत्राच्या रस्त्याची दुरुस्ती, पावसाळ्यात पडणारे खड्डे, पावसाळ्यात झालेला चिखल, विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा या कामाचा असणार आहे। फक्त या ठिकाणी व्यावसायिक वापर करता येणार नाही। याकरता ट्रॅक्टर, बैलगाडी जे काही ते वाहनं लावतील ती परवानगी देण्यात आलेली आहे। पण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं काय की आतापर्यंत शेतकरी ट्रॅक्टर लावलं, बैलगाडी लावली, काही लावलं तर त्याचे वाहनं आणि पोलीस आणि तहसीलदार पकडायचे। आता मात्र अशा कुठल्याही कामाकरता शेतकऱ्यांची वाहनं, ट्रॅक्टर किंवा कुठलीही बैलबंडी आता तहसीलदार आणि पोलीस पकडणार नाही असे निर्बंध घालण्यात आलेले आहेत।